दादा, गडिंग्लजमध्ये जनता दल, जनसुराज आणि भाजप एक महाआघाडी म्हणून आणि शिवसेना पण महायुती म्हणून सामोरे जाते निवडणुकीला कशा प्रकारे पाहताय? जनता दल, भाजप, जनसुराज पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती म्हणून लोकांची ही इच्छा होती की अशी एक युती तयार व्हावी की ज्या युतीवर विश्वास ठेवता येईल आणि त्या लोकांच्या इच्छेचा आदर करून आम्ही महायुती मधला राष्ट्रवादी पक्ष बरोबर न येता येईल पण शिवसेना बरोबर आल्यानंतर, जनसुराज बरोबर आल्यानंतर नवीन पार्टनर जनता दलाला बरोबर घेऊन एक आघाडी केली जी लोकांना आवडली आहे. लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे. कारण श्रीपतराव शिंदे जरी आमचे विरोधक होते तरी श्रीपतराव शिंदेने नेहमी तत्वाचं राजकारण केलं, लोकहिताचं राजकारण केलं आणि त्यामुळे त्या श्रीपतराव शिंदेच्या जनता दलाबरोबर ज्यावेळेला देवेंद्रजीची पार्टी जाते, एकनाथ शिंदेची पार्टी जाते आणि विनय कोरे की ज्यांच्या पूर्ण खानदानाने नेहमी विकासच केला, वारणा डेअरी असेल, वारणा खत कारखाना असेल, वारणा शाळा असेल, मोठी यादी आहे. तर असे ज्यांची परंपरा लोकांचा विकास करण्याची आहे अशांना एकत्र आणल्यामुळे आता लोक बघत राहा की रांगेने मतदान करणार. मला यात काही शंका नाही. असं म्हणणं की सगळ्या 2121 जागा जिंकू ही अतिशयोक्ती होईल. एवढी काही वन वे इलेक्शन नाही, पण अगदी 17-18 जागा मिळायला अडचण नाही. कारण मी खूप रात्री बेरात्री सर्वे करत असतो, रिपोर्ट घेत असतो, ब्रिफिंग घेत असतो. त्यात मला नगराध्यक्ष सहित एक 15-16 जागा निवडून आल्या तर आश्चर्य वाटणार नाही. मी मुळात जिथे यश जास्त मिळत नाहीये त्या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे त्याच्यामुळे नेहमी खूप प्रॉब्लेम. वेळ कमी असल्यामुळे जिथे माझ्या रिपोर्टमध्ये यश नाहीये ते सेकंडरी होत होतं, नंतर जाऊ. आता मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवास सुरू केल्यानंतर पहिलंच जर मी मुरगुड केलं 1 वे 21 तसं गडिंग्लज केलं 1 वे 21-18. चला दादा, त्याच पद्धतीने मराठा समाज असेल, काटिक समाज असेल, त्यांचा प्रश्न मोठा आहे. रिंग रोडचा प्रश्न चिघळलेला आहे, काय सांगा? रिंग रोडच्या बाबतीमध्ये मी आणि प्रकाश आंबेडकर जे सुदैवाने या पॅनल बरोबर 2 मंत्री आहेत, त्या पॅनल बरोबर 1 मंत्री आहे. त्यांचा दावा तिजोरीची किल्लीच आहे, आमचा दावा तिजोरीच्या मालकाचा आहे. त्यामुळे तिजोरीचे मालक आमच्याबरोबर असल्यामुळे रिंग रोडच्या विषयामध्ये दोन्ही मंत्री बसून एकदा अभ्यास करू की कुठं गाडा अडत आहे आणि करू. या समाजात खाटीकच नाही, मराठाच नाही, जेवढे छोटे छोटे समाज आहेत त्यांना स्वतःची कार्यालय असली पाहिजे आणि त्या अर्थाने नगरपालिकेने कुठे कुठे जागा आहेत, कुठे कुठे देता येतील. मी प्रॉमिस करतो की त्यांनी जागा द्यावी. मी लोकसभागातून त्यांना कार्यालय बांधून देईल. तर अजून एक शेवटचा प्रश्न आहे. गडिंग्लज शहरासाठी विकास निधी फक्त मुश्रीफ साहेबच आणू शकतात, गडिंग्लजचा ती निधी त्यांच्याकडेच आहे असं ते काय सांगत असतात? म्हणून मी कमी शब्दात जास्त बोलतो. म्हणून मी काय म्हटलं की तिजोरीची किल्ली त्यांच्याकडे आहे, तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.